मैत्रिणींनो, आपण पालेभाज्या ज्या निवडतो नेहमीच, तर त्यात फक्त कोणी कोणी पाला घेतो भाजीचा. तर तसं न करता आपण पालेभाज्या निवडताना पाला आणि त्या पाल्याच्या मागची जी दांडी आहे ती सुद्धा घेतली पाहिजे. कारण म्हणजे बघा, आता हा पालक आहे, तर ह्या पालकामधला फक्त एवढंसं पान न घेता त्याबरोबर त्याचा हा मागचा कोवळा जो दांडा आहे एवढा, तो सुद्धा आपण घेणं गरजेचं आहे. म्हणजे तोडतानाच भाजी इथून तोडायची, हा दांडा आणि हे पान असं तोड. आणि कायम हे घेताना झटकून घ्यायचं, आपटायचं जरा, कारण त्याच्यामध्ये अळी असते, किडे असतात. तर हे पान तोडताना सुद्धा हे असं तोडायचं. हे तोडताना बघा, कधी कधी आपल्या अंगावरनं त्यातनं रस उडतो, आणि तो रस म्हणजे हिरवं त्यातलं पाणी जे आहे ते त्याची चव खूप छान असते. त्यामध्ये बरेच विटॅमिन्स असतात. आता कुठले विटॅमिन हे मी सांगत बसत नाही, कारण मी काही डॉक्टर नाही, पण त्यामुळे भाजीला चव खूप छान येते. तर आणि मग मागची जी पानं आहेत, आणि मी तर कसं निवडते तुम्हाला खरंच सांगते. बरेच जणं काय करतात, पुढची पानं घेतात अशी, आणि मागची जी पानं आहेत ही पानं बारीक सारीक टाकून देतात. मी असं कधीच करत नाही. ही मागची पानं जी आहेत ती सुद्धा अगदी पूर्ण देठ तोडून घ्यायचं आहे, पूर्ण अगदी शेवटपर्यंत. जितके कोवळे देठ आपल्याला मिळतील एवढे देठ तोडून घ्यायचे आहे. आता हे सुद्धा देठ, आणि हे जे देठ आहेत हे चक्क सगळी पानं मागची आणि देठ ह्याची एक वेगळी पातळ भाजी करायची. आणि पुढची जी ही पानं आहेत ह्या पुढच्या पानांची परतून भाजी करायची. हे बघा, परतून भाजी ह्याची करायची, डाळ घाला किंवा नुसती करा. आणि मागची जी आता ही पानं आहेत ही अशी तोडून ह्याचं आपण डाळीमध्ये घालायचं. डाळीमध्ये शिजायला पानं घालायची, मस्त चरचरीत लसणाची फोडणी द्यायची, आणि मग भात आणि भाजीवर ताव मारायचा. हे सगळ्यांना माहीत असेलच, पण तरीही नवीन स्वयंपाक करणाऱ्या ज्या मुली असतात त्यांना याची कल्पना नसते. तर भाजीचे देठ आपण खाल्ले पाहिजेत, त्यामुळे आपलं पोटही दुसऱ्या दिवशी साफ होतं. मैत्रिणींनो, कसा वाटला माझा व्हिडिओ? मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला तुम्ही ओळखताच, बरेच जण ओळखतात, नसतील ओळखत त्यांच्यासाठी मी पुन्हा माझं नाव सांगते. मी सुप्रिया फडणीस. मी कायम वेगवेगळे व्हिडिओ टाकत असते. तर माझे व्हिडिओ बघत जा. नमस्कार.